2-3 दिवस झालं व्हिडिओ नाही आला, तर त्याबद्दल सगळ्यांना सॉरी. आणि आज बनवतेय. काय चाललंय? हा, आराम. आंघोळ वगैरे झाली? दाढी वाढले? लय वाढले? काय करायचं मग आता? करायची? करू. आज कुठला वार आहे? बुधवार. मग आज संध्याकाळी बघू किंवा सकाळी सकाळी उद्या. काय चाललंय मग? राकेश हात दुखतोय का? हात दुखतोय? मग काय होतंय? काय नाही होत. आंघोळ केली का? राकेशची पण दाढी वाढली का? वाढूच द्यायची? कलायची आहे. मग काय चाललंय? गणपतीच्या पाया पडून आली. होय. मग एक सगळ्यांनी आज काय बेडशीट बदललेत का? मंगल मावशी पशी काय आहे बरं? काय नाही. इकडं काय आहे मंगल मावशी पशी? मनीमा. कोण आहे? मनीमा. हे आमच्या पशी येत नाही, हे तुझ्या पशीच येतं मनीम्या. आंघोळ वगैरे केली का मंगल मावशी? होय. पाणी आणून दिलं. हा का? कुंभार मॅडमनी पाणी आणून दिलं वाटतं. बघ मनीम्याव तुला हात करते. हे आमच्या मंगल मावशी पशी असता. मनीम्याव खाली खाऊन येतं, मंगल मावशी पशी बसत. चला बाहेर आता. चला मंगल मावशी, चल ग बाहेर. मग काय करमत नाही. हा, काय झालंय? काय करमत नाही. आम्ही सक्रातीला असतात म्हणून काय वाटलं नाही. दर सक्रातीला तिळगुळ द्यायचं. आता तुम्हाला सांगू का, ह्या वेळेस काहीच नाही मिळालं. काय आले होते की लोक तिळगुळ घेऊन तुम्हाला? हा, रडण्यासारखं काय आहे असं? काय करमतच नाही. होय मंगल मावशी? हा, का बरं करमत नाही? हा, काय नाही तर? हा, वचला आजीला तर लय. मी रडतेव का? मी रडले नाही रडत, पण तुम्ही रडत नाही तर काय करता. पण मला नाही आज काय करमत. उदास लागायला लागले. कशामुळं? काय माहिती, आज दादाच मला आठवण आली. दादा नाही तर काय करमत नाही. दरवेळेस आलं आपण काय करायचं. तिळगुळ खाल्लेच नाही तू? का नाही खाल्ले तिळगुळ? नाही, चांगलंच नाही. जे मोकळं होतं ते पण देऊन टाकलं. का खाल्ले नाही पण तू तिळगुळ? आपल्याला चांगलं नाही. चांगले नाही लागले तुला तिळगुळ? अगं तुझ्या पण तुझी आई अजून आहे की? आईला 2 पोरं आहेत की मोठे मोठे? हा, मग आठवण येते. बरं सांगत तिळगुळ द्यायचे. नाच गुचच लागलं ना घरात. ते आले की घरात तिळगुळ तुम्हाला सगळ्यांना द्यायची. तिळगुळ अवघडच वाटते माणसाला. मग अवघड नाही वाटत तर कसं लय अवघड वाटत. विसरतच नाही तर काय करायचं. आले की जरा तुम्हाला तिळगुळ माझं संक्रांती आज द्यायची. तुझ्याशिवाय राहिलेच नाही. विसरतच नाही. काय करावं. बाहेर गेली की नजर पडायची. आज आली की दादा दिसायचं. करमतच नाही. उदास वाटते. मस्त सगळे लोक आणतात, उदास वाटते आपल्याला. दादा नाही तर करमतच. बच तिळगुळाचं सुद्धा ध्यान झालं दादाचं. दुसऱ्याने आणलं मस्त वाटतं. खावायचंच नाही. दादा होते खरं वाटत. दादा तिळगुळ द्यायचं. त्याला सगळ्यांना तिळगुळ द्यायचं. पाय पडायचं. पाय पडल्याशिवाय राहिले ना दादा. सगळ्यांचे पाय. माझं सुद्धा पडायचं. मोठ्यापणे दादा खर दादा. तू साडी वगैरे घातली नाही मग ह्या वेळेस संक्रांतीला? ह्या वेळेस नटली नाही? घातले नाही. आपल्याला वाईट वाटलं. दादा वाढले आपण कसे कपडे घालावं. मला वाईट वाटलं. मी नको वाटत. आपल्याला नको वाटत. सण सुद्धा करू वाटत नाही. संक्रांती
मोठे माणूस गेले दादा गेले आपलं खाऊशी वाटतं कसं नाही ते दिवशी पोट नाही आपली चटणी भाकरच खाऊशी वाटत मिरची भाकर खाल्ली तरी चांगली वाटत दादा गेले तर काय उपयोग आहे खायचा नाही त्याचा उपयोग नाही खायचा आपण मग सर्व पण सणाच्या दिवशी खाऊशी वाटत कुठं केलं पुरणपोळी काहीच केलं नव्हतं ना आपण काय केलं आपल्याला एका ताईंनी जेवण दिलं होतं तर त्यांचं आपण केलं होतं ना जेवण ते मला मध्ये म्हटलं पाय करायचं म्हटलं मॅडम पाय नाही करणार दादा गेले पाया करणार नाही गोड कसं खाऊशी वाटेल सांगितलं दादा वारलं कसं खाऊशी वाटेल सांगा ना मग म्हटलं मला येत नाही पाया करणार नाही आपली भाकर आणि मिरची भात सांगायची दिवशी पण दादा गेलं तर काय आपल्याला खावं वाटतं का घेतलं का नाही गेलं भंडारी मी आहे की पण कशा कोणीच रडायचं नाही आज रडायचा व्हिडिओ टाकायचा का आपला 2-3 दिवस झाला व्हिडिओ गेला नाही एवढं खायचं म्हणजे बरं आहे तुम्ही आहेत गोर आहेत दादा वाटली गुणगुण वाट कसं करू मग कुठून आणू तुमच्या दादांना आता परमेश्वरच्या आपल्या काय करायचं परमेश्वर करतो आपण नाही परमेश्वर नेणारच देऊ आणि घडवणारच देऊ आणि टाकतच टाकणार ते आपल्या हातात नसते ज्याला तसते टाकलेलं असतं अक्षर तर तिने अक्षरच तेवढं टाकलेलं असतं काही विधान असतं का आपल्या परमेश्वराच्या आपल्या काय हात नाही मॅडम इथं व्यवस्थित होते की सगळे व्यवस्थित होते तुझ्या बरोबर व्यवस्थितच झाले दादांची आठवण जास्त येते ग दादांची फक्त आठवण येते आपल्याला आता आठवण मोठी आहे तुम्ही होतो ना गेले दादा हा आठवण ठेवून गेले दादा खरी 7 वर्ष झालं ना तुम्ही बरोबर होतो मंगल मावशी हा काही बोलले बोल बर का बोलले आ त्या 18 वर्षी विधवा झाल्या मी 20 वर्षी मी का खाल्लं नाही जे तरुणपण असतं पुरुषाचा आधार नवऱ्याचा आधार तर संपला की ह्या दुनियेत कुणाचा आधार असो कोणी आधार देत नाही आज दुनिया कशी आहे आज संभाळ तर ठीक नाही संभाळ तर फेकून दुनिया आजकालची दुनिया बेकार आहे हे वाक्य ते याच्यात आहेत की मध्ये अशी लई मोठे मोठे 2 पोर आहेत की असं नका जाय ना बयू रोहित दादा भैया दादा हा असं नका जाय पण नवरा ती नवरा अखेर हे खरं कुकाचा धनी आता काय करायचं हा ना माझ्यावर न उदाहरण मग काय करायचं सांग हा हा ना तू 14 वर्ष मेंटल हॉस्पिटल मध्ये घालवले मग काय करायचं सांग हा ना मी तुझं ऐकलं सिस्टरांचं जो कुक्काचा धनी तो कुक्काचाच धनी असतो हा मग काय करायचं आता आपण कुठं जायचं शोधाया आता तेच ना शोधून तरी कुठे मिळतात लोक तर काय नाही म्हणजे आज जरा या 2-4 दिवस आमचे खूप म्हणजे येत आहेत पाहुणे भेटत आहेत पण आमच्या भंडारीपासून रडत होते भंडारी माझा बाप आहे कुठल्याही बापाला लिकीचं असं बघवत नाही बरोबर का नाही हा भंडारीने मला नेहमी लेक म्हणले हा एकमेव आधार आहे भंडारी म्हणजे ह्या घराचं मोठं बघा बिचारा दादा इतका चांगला होता की काही हे नाही सकाळी येऊन बघ रात्री येऊन बघ दुपारी येऊन बघ असं आणि सगळं काही राहिलं तरी करून बिरून जेवण करून यायचे ते आहेत चांगल्या चांगल्या आठवणी आहेत त्यांच्या बरोबर आपल्या बरोबर आहे का नाही हा भंडारी बरोबर तर लय मस्करी बीडीसाठी आहे का नाही हा जाता पैसे मागितले होते मंगळवारी आठवते का काय म्हटले होते हा माझे पैसे द्या हा 50 रुपये राहिले होते ना 50 रुपयाच्या बिड्या आणून दिले होते
2-3 वेळा मागितलं होतं बटाटे पावले पैसे मंगळवारी वरती येऊन माझ्या समोर मागितले होते आहे का नाही? मागितले. तर काय नाही, मंगलमावशी छान राहायचं काय हा. त्यांना जायचं होतं तुळजापूरला आणि याला तर आज जरा म्हणजे या 2-3 दिवस आमच्याकडे येत आहेत, सगळे घेऊन येत आहेत, जेवण वगैरे दिलं होतं, सगळं केलं होतं. पण आपल्या इथल्या राहणारे आजी आजोबा खरंच सगळे दुःखी होते ह्या 2-3 दिवसात, आणि म्हणून तो व्हिडिओ पण नाही आम्ही. आणि आजचाही व्हिडिओ खरंच इच्छा नव्हती, पण म्हटलं काही लोकांचे येत होते मेसेज की ताई व्हिडिओ का नाही येते, पण आज व्हिडिओ बनवलेला आहे आम्ही आणि टाकतोय आम्ही. कारण काय करणार, दुःख आहे, यांना सगळ्याला आठवणी येत आहेत, आम्हाला सगळ्याच लोकांच्या आठवणी येत आहेत. हा माझ्या बाईचा हा मग किती आठवण काय करायचं मग आता आम्हाला सारखी ती आठवण. तर म्हणावं सगळ्याला म्हणा, बघा खूप सारं दुःख असतं जगामध्ये, खूप लोक दुःखी आहेत, मग दुःख घेऊन बसायचं का? सगळ्यांनी म्हणा मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, खूप सारा आशीर्वाद. मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद. आशीर्वाद. आशीर्वाद.